रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत। सूत्रांची माहिती तर निवडणुकीमध्ये आणि निवडणुकांनंतर वरिष्ठांनी दखल न घेतल्याची भावना। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला आता वेग, तर सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। सुदर्शन महाराष्ट्रातच असण्याची शक्यता, तर इतर 2 आरोपी राज्याबाहेर असण्याची शक्यता। 10 दिवसात सर्व आरोपींना अटक करा, अन्यथा आत्मदहन करणार। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासमोर गावकऱ्यांचा इशारा। सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी। सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी माहिती ते पोलिसांना कसं माहित नाही। फरार आरोपी अटक होत नसतील तर पोलिसांनीच आम्हाला गोळ्या घालाव्यात। मसाजोगचे गावकरी आता आक्रमक। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मसाजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। आंदोलनावेळी काही महिलांची प्रकृती खालावली। पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे। बीडच्या मसाजोग गावामध्ये जलसमाधी आंदोलनाआधी गावकऱ्यांचा मोर्चा, तर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी गावकऱ्यांची मागणी। महिलांसोबत लहान मुलांचाही या मोर्चात सहभाग। आरोपी शरण आल्यावर टीका करणं योग्य नाही। बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी कल्याण या ठिकाणी कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा। हत्येच्या आरोपाचा या ठिकाणी उल्लेख करत राजकीय द्वेषापोटी हा आरोप झाल्याचा युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचं राज्य चालवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार। आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आणि आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्या। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची पुन्हा मागणी। पोलीस त्यांचं काम चोख बजावत होते, तर पोलिसांच्या प्रयत्नांना घाबरून कराडनं शरणागती पत्कारली। वाल्मिक कराडवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी असा रंग दिला गेला। शासनानं अधिक दक्षता घ्यायला हवी होती। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची या प्रकरणावर टीका। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणात संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। माझी छाती फाडली तर शरद पवारच दिसतील। अजितदादांसोबत गेल्यानंतर अजूनपर्यंत पवारांसमोर गेलेलो नाही। आता पवारांकडे जाऊन लोटांगण घालणार। नरहरी झिरवाळ यांच्या भुवया उंचावणार, हे वक्तव्य। अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं। सर्व वाद मिटून आता पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं, अशा पवार यांच्या विठुरायाच्या चरणी साकडं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचा आज नागरी सत्कार सोहळा, तर शहरात ठिकठिकाणी लागले सत्तारांचे बॅनर्स। मात्र लागलेल्या बॅनरवर एकाही वरिष्ठ नेत्याचा फोटो नाही। महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, तर 6 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची माहिती। शपथविधीला 17 दिवस उलटून सुद्धा 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही। या आठवड्यात मंत्री पदभार घेतील। काहींचे पूर्वनियोजित कार्यक्रम, तर काही जण विदेशात गेलेत। मंत्र्यांकडून पदभार न स्वीकारण्याच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर, तर गडचिरोलीमध्ये जवानांसोबत नववर्ष साजरं करणार। C60 जवानांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार होणार। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात आता दंडेलशाही सुरू। आपल्या शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। निवडणुकीसंदर्भात 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समर्थनार्थ पांचजन्यमध्ये लेख। भागवतांचं मत हे राजकारणापलीकडचं। भागवतांच्या विचारांना समजदारीने घेतलं पाहिजे। पांचजन्याच्या संपादकीयमधून भागवतांच्या वक्तव्याचं विश्लेषण। केरळ धर्मनिरपेक्ष सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला। केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणं निषेधार्ह। केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध। पुण्यातील भीमा कोरेगावात आज 207वा शौर्य दिन, तर विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी तिथे दाखल।
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त यवतमाळमध्ये संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन, आंबेडकरी अनुयायांकडून शौर्य प्रतिकृतीला मानवंदना. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका. गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यंदा 138 कंटेनर द्राक्षांची निर्यात कमी. नववर्षाच्या सुरुवातीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. दर्शनासाठी लांबच लांब रांगा. बीडच्या परळीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. तर नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात लावली हजेरी. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर गजबजला. नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फळांची सजावट. तर सावळे विठुरायाचं रूप अधिकच खुललं. साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी. नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये मंगलमय वातावरण. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. मंदिरांची दर्शन रांग हाऊसफुल. जालना जिल्ह्यातील 7,000 शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा हा लाभ. तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं योजनेची अंमलबजावणी सुरू. सोयाबीन खरेदीच्या नोंदणीस 6 तारखेपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना दिलासा. अहिल्यानगरच्या कोल्हार गावामध्ये लोणी संगमनेर मार्गाची दुरावस्था. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता. जळगावात अवकाळी पावसामुळे यावल रावेर यासह वीट भट्टीचं इथे नुकसान. तर महसूल विभागाकडे पंचनामे करून मदत करण्याच्या मागणी. डायमंड कंपनीतून 1,47,00,000 हिऱ्यांची चोरी केल्याचं प्रकरण. तर गोरेगाव पोलिसांनी एका आरोपीला राजस्थानमधून बेड्या ठोकल्या.